आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी या घरा शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. केदार काका केदार मला मला माफ कर बाळा. तुम्ही माझी माफी का मागताय? कारण तुझा खरा गुन्हेगार तुझा बाप दुसरा कोणी नाही, मीच आहे. त्या आईला एवढा त्रास ज्याच्यामुळे झाला तो तो पापी माणूस मीच आहे. पण खरं सांगतो मी हे सगळं मुद्दामून नाही केलं आहे. देवकीला असं एकटं टाकून यायचा माझा अजिबात हेतू नव्हता. आणि त्यावेळी तू तिच्या पोटामध्ये होतास हे देखील मला माहीत नव्हतं. माझा नाईलाज झाला. तुला आणि देवकीला असं एकटं टाकून यायला लागलं मला. या सगळ्याला जबाबदार मीच आहे केदार. ही सगळी माझी चूक आहे. माझी चूक आहे बाळा. खरं सांगतो मला माफ कर. काका काय झालं? या इथे बसा, मी तुम्हाला पाणी आणून देतो. या ना इकडे, या इकडे बस. मी अरे तुझ्याशी बोलायला. नाही मी काय म्हणते, तुम्ही इथे काय करताय? अहो वाट बघतायत तिथे सगळे, पुण्यवाचनासाठी जायचंय. चला नाही हा इथे उभा होता म्हणून याच्याशी बोलायला म्हणून आलो मी. तो भेटल्यापासून ना तुम्हाला लक्षात आहे का आपल्या मुलाचं लग्न आहे. चला ना. बरं मला बोट बघू दे तुमचं. सुजलं नाही आहे ना जास्त? हा नशीब आज ना ती अंगठी घालायचा हट्ट नाही केला ते बरं झालं. केडी सर ओके आहात ना? बॉस कुठे आहे? त्यांना साधू सरांचा फोन आलाय, त्या तिथे गेलेत. ठीक आहे. एनी अपडेट? नाही. त्याने गुलाबचे सगळे गुन्हे सांगितलेत. हो तारिणी, त्याने कबूल सुद्धा केलं. या सगळ्या गुन्ह्यांमध्ये तो स्वतः सुद्धा इन्व्हॉल्व होता. आणि तारिणी त्याला हे सगळं करायला सांगणारा दुसरा कोणी नाही तर गुलाबच होता. पण मग त्याला तर लवकरात लवकर पकडायला हवं. स्केच आर्टिस्ट त्यांचं काम करतायत आणि डिपार्टमेंटकडनं सुद्धा आम्ही वेळोवेळी अपडेट्स घेतोच आहे. तारिणी पुढच्या काही क्षणातच त्या गुलाबचा चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. जर तसं झालं तर खूप खूप बरं होईल. एकदा का तो कसा दिसतो हे आपल्याला कळलं ना तर तो जिथे कुठे असेल तिकडनं मी त्याला शोधून आणीन. आणि मग मला अख्ख्या जगासमोर ही गोष्ट आणता येईल की हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेंवर केले गेलेले सगळे आरोप खोटे होते. मी त्या गुलाबला स्वतःच्या तोंडून कबूल करायला लावेन की माझ्या आईने आत्महत्या केली नव्हती, तिचा जीव घेतला गेलाय. सर मग त्या गुलाबला बरोबर कळेल वसुधा बेलसर यांच्या मुलीच्या मनगटात किती ताकद येते. येस तारिणी, स्केच जसं तयार होईल तसंच्या तसं मी तुला लगेच पाठवतो. बाकी तिकडे ऑल सेट? त्या युवराज खांडेकर वरती बारीक लक्ष आहे ना? येस सर, आपली सगळी टीम तयार आहे.
आज काही झालं तरी तो माणूस आपल्या हाती लागणार आहे. माझा तुझ्यावरती आणि टीम तारिणीवरती पूर्ण विश्वास आहे. आधीच्या प्रत्येक मिशन सारखं तुम्ही हे सुद्धा मिशन सक्सेसफुल करणार याची पूर्ण खात्री आहे मला. नाही सर, हे मिशन मला हरायचं नाहीये. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी स्वतःला प्रॉमिस केले, मी युवराज आणि निशीचं लग्न होऊ देणार नाही. तारिणी, आत्या, 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 अगं ऐक ना प्लीज. आत्या, अगं अरे मी काय चाललंय तुझं? हा, आणि कशासाठी? कोणाचं सुख बघवत नाही का तुला? अगं आपल्या निशीचं चांगल्या घरी लग्न होतंय, नवरा चांगला आहे, सासरची माणसं चांगली आहेत, ते खुपताय का तुला? कोणाचा संसार सुखाने होतोय हे बघवतच नाही का तुम्हा आई लेकींना? तुझ्या आईने माझं कुंकू पुसलं आणि तू स्वतःच्या बहिणीचं लग्न मोडायला निघालीस. आत्या, तुला जे काही बोलायचंय ना ते मला बोल. उगाच आईला मध्ये घ्यायची गरज नाहीये. मी घेणार, प्रत्येक वेळी मी तुझ्या आईला मध्ये घेणार, कारण त्या बाईमुळे ना मला आई तारुण्यात विधवा व्हावं लागलंय. तिच्या भ्रष्टाचारामुळे झालंय हे सगळं. तू ओळखत होतीस ना तिला? हा, तुला खरंच असं वाटतंय की ती अशी वागली असेल, तिने भ्रष्टाचार केला असेल? तू उगाच 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 बोलतेय मी हे सगळं. मी स्वतःच्या कानाने ऐकलंय तिला फोनवर बोलताना. काय ऐकलंयस तू? कोणाशी तरी लाच घेण्याबद्दल बोलत होती ती. लाखो रुपयांची लाच होती आणि त्यासाठी गेली होती त्या JPC फॅक्टरीत माझ्या नवऱ्याला घेऊन. तिथे संकट आलं तर स्वतः बाजूला झाली आणि यांना पुढे केलं. मला अजूनही आठवतो तो दिवस. काव्याचा वाढदिवस होता तेव्हा. त्या दिवशी तिने तिच्या वडिलांना नाही, त्यांच्या मृतदेहाला पाहिलं. रक्तात माखलेला, शरीरभर गोळ्या होत्या. त्या दिवशी जर तो तिथे गेला नसताना तर हे सगळं झालंच नसतं. आणि हे सगळं सगळं तुझ्या आईमुळे झालंय. तिच्या भ्रष्टाचारामुळे, तिच्या अभ्यासामुळे. अख्खं आयुष्य एकटेपणात काढलंय मी, कोणावर तरी अवलंबून राहून. सोपी गोष्ट नसते हे पचवणं तारिणी. आणि तरी तू म्हणतेस की मी तुझ्या आईला माफ करावं. नाही करणार. मला तिरस्कार आहे तिचा आणि तुझाही.